कोल्हापूर महापालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशन शेजारी नव्यानं बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्यामुळं नवनाथ कागलकर हा मजूर जागीच ठार झाला, तर इतर 4 मजूर जखमी झालेत. मंगळवारी रात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठेकेदार शशिकांत दिलीप पोवार याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान प्रशासकांनी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनं इमारतीच्या कामाची पाहणी करून प्राथमिक अहवाल सादर केलाय. या अहवालात गंभीर त्रुटी आढळून आल्यात. या कामात ठेकेदाराच्या अक्षम्य दुर्लक्षासह कनिष्ठ अभियंत्यांचा हलगर्जीपणासुद्धा कारणीभूत असल्याचं स्पष्ट होतंय. परंतु अद्याप ठेकेदार वगळता आणखी कुणाला दोषी ठरवण्यात आलेलं नाही. फॉरेन्सिक पथकानं बांधकामासाठी वापरलेली सळी, वाळू, सिमेंट, खडी या बांधकाम साहित्याचे नमुने घेतले असून स्लॅबसाठी वापरण्यात आलेल्या कॉन्क्रीटच्या अवशेषांच्या विश्लेषणानंतरच दुर्घटनेचं तांत्रिक कारण स्पष्ट होणार असल्याचं जुना राजवाडा पोलिसांनी सांगितलंय. फॉरेन्सिक अहवालानंतरच या दुर्घटनेला जबाबदार कोण हे निश्चित होणार की महापालिका प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना त्यापूर्वी जबाबदार धरून कारवाई केली जाणार याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय.